बूट घेऊन येणार होता तर त्याचे बाबा त्याचे बूट घालून कमवर गेले. नलिनीचं काय झालं? नलिनीची आईची अडचण. अरे आईची अडचण आहे ना, मग ती काय राहिली? तुम्हीच म्हणाला ना अडचणीत एकमेकांना मदत करायचं की आईला मदत करत असेल. आणि बाकीची मुलं कुठे आहेत मग? बाकी सगळे ऑनलाईन आहे. ऑनलाईन? हो. अरे तुम्हाला मोबाईल आम्ही अशासाठी दिले, शाळा बंद असताना तुम्ही आमच्याशी ऑनलाईन राहायचं, शाळा चालू असताना नाही. आता ती कुठे ऑनलाईन राहिली? ते चॅटिंग करतात, प्रेम करत असतील एकमेकांशी. प्रेम करते? हो. तू कसा काय मग आला शाळेत? माझं ब्रेकअप झालं नाही. ब्रेकअप झाले? हा भैया, इयत्ता चौथीत आहेस का रे तू? होय बाई, ब्रेकअप व्हायला वय वगैरे काय लागत नाही. तिसरीत असताना माझं ब्रेकअप झालं होतं. पण कसा बसा मी खावरलो. यावेळी मात्र मला शाळेत येऊन अभ्यास करण्यामध्ये गत्यंतर राहिला नाही. म्हणून मी शाळेत आलो. कमन आहे बाबा, कमन आहे तुझ्याकडे. जाऊ दे, बस काय. आता आपण फळ्याकडे वळूया. बाई प्रेझेंटी कधी येणार? तू एकटाच आहेस ना? बोल. प्रेझेंटी दिवस झाला मी केव्हा पण घेईन. मी एकटीच आहे इथे. का सगळे मीच घेणार. फळ्याकडे वळूया. फळ्यावरचा सुविचार वाच बघू. विद्या विनेम शोभते. परत वाच. विद्या विनेम शोभते. या सुविचाराचा अर्थ सांगशील? मला नाही यायचं बाई. आल्या पाहिजे, प्रयत्न कर ना. नाही मला येत. येईल मी सांग. हा. विद्या विनयेन शोभते. म्हणजे विद्या म्हणजे ज्ञान, विद्या म्हणजे ज्ञान. आणि विद्या म्हणजे मी. माझं नाव विद्या. विनय, विनय म्हणजे नम्रपणा. विनय म्हणजे नम्रपणा. आणि आमच्या ह्यांचं नाव विनय आहे. हा आता समजू काय आता हा, मला सांग यायचंय. सांग. विद्याबाई विनय वृत्तीला शोभत दिसतात. त्यामुळे दुसरा असा एखादा सुविचार सांग. हो, 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 हो. सांग सांग सांग. आई हे सर्व देवतांचे दैवत आहे. खरं सांग. आई हे सर्व देवतांचे दैवत आहे. असं कोण म्हणतो? मी. तुझी आई हो. आणि सर्व देवतांचे दैवत. हो. तुमची खानावळ आहे ना रे? होय. अरे तुझ्या खानावळीत जेवायला यायला सांगतात. तुझी आई एकदा जेवायला वाटते बाहेर जाते, परत येत नाही. टिफिन नेणारे सांगतात हा मोठा टिफिन देते, खालच्या डब्यात भाजी, वरच्या डब्यात पोळी, मध्ये काही नाही. की तुझी आई कसली देवतांची दैवत? दुसरा सांग. आकाशाचा केला कागद. हा. आकाशाचा केला कागद. समुद्राची केली शाही. समुद्राची केली शाही. तरी आईची ममता. तुझ्या आईची ममता. आईचं नको रे काय सांगू. सांग पटकन सांग. तरी आईची ममता लिहून संपणार नाही. असं कोण म्हणतं? माझे बाबा. तुझे बाबा? होय. तुझी आजी वृद्धाश्रमात आहे ना? होय. मग तुझ्या बाबांनाही नम्रता कधी कळली? आजीला आश्रमात ठेवल्यापासून. परत बाबा विडंबन आहे, विडंबन आहे. बस खाली, बस खाली. आम्ही काय बघत होतो? बाई तुम्ही काय बघत होता माहित नाही. हा. पण आम्ही समोरच्या खिडकीत त्या समोरच्या झाडाखाली एक मुलगा एक मुलगी एक मोबाईल घेऊन कसला तरी अभ्यास करत होते. ते बघत होता. हो. तो अभ्यास त्यांचा तिथे राहू दे, तुझा अभ्यास बघ. काल काय बघत होतो आपण? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र होईल. बरोबर, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला सांगशील? हे मला नाही यायचं बाई. का नाही यायचं? रस्त्यावर तू चालते, तुला दिसते, खिडकी बाहेर तू सगळं दिसते, तुला ते सगळं येते. वर्गातलं काय येत नाहीये, प्रयत्न कर सांगण्याचा. मी तेव्हा कुठे होतो? तू नव्हता. आणि तू असता तरी काय दिवे लावले असतेस तुम्हाला माहित आहे. बरं, कधी झाला हे तरी सांगशील? काय कुठे झालं हे सुद्धा सांगता येणार नाही मला. बरं, कुठे झाला हे तरी सांग. कुठे नाही झाला? मला येणारच नाही. प्रयत्न कर, प्रयत्न कर. माझी आई म्हणते दुसऱ्याच्या खाजगी मनगडीत आपण लक्ष द्यायचं नसतो. तू त्या भानगडीत लक्ष देऊ नको बाबा, ह्या भानगडीत लक्ष दे. मी काय शिकवते त्याच्याकडे लक्ष दे. काय बघत होतो? बस खाली. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र होईल. शिवजन्मापूर्वीचा. तुझ्याकडे वही आहे? हो हो आहे. चांगलं लिहिणारं पेन आहे? आपण बघतो लिहितोय ना. हा. बघ, आज सगळे शिक्षक प्रशिक्षणाला गेले. प्रशिक्षण ट्रेनिंगला गेले का? होय ट्रेनिंग. तुझं इंग्रजी खूप उकळून येते काय? प्रशिक्षणाला गेलेले आहेत आणि मी एकटीच आहे. सगळे तास मी घेणार. हा, पहिला तास इतिहासाचा होईल, त्याच्यानंतर मराठीचा तास होईल. तर इतिहासाच्या तासाकडे व्यवस्थित लक्ष दे. मी एक पाठ शिकवणार, त्याच्यामध्ये मी वाक्प्रचार तुला सांगणार. ते वाक्प्रचार आणि अर्थ तू लिहून घ्या. मी फळ्यावर काय लिहून देणार नाही,
माझा हात दुखतोय खूप दुखतोय. बाई तुझा हात कशामुळे दुखतो? तुला त्या चौकशा कशाला हव्या? तुला लिहायला सांगितलं ना. लोकचं काय म्हणून विचारायचं नाही. तू म्हणजे तू, कळलं? हा. तर लक्ष दे. कुठे गेलो आपण? शिवाजी महाराज. बरोबर, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. तर बाळा, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आपल्या देशात मोगलांची सत्ता होती. कोणाची सत्ता होती? मोगलांची. बरोबर, मोगलांची सत्ता होती. त्यानंतर आपल्या देशात मोठमोठे संत होऊन गेले. त्यांनी श्लोक लिहिले.